सुप्रभात सगळ्यांना। तुम्हाना व तुमच्या परिवाराला माझ्याकडून गुड़ीपाड़वाच्या खूब खूब शुभेच्छा। आज के ब्लॉग में थोड़ा मराठी और थोड़ा हिंदी मिक्स होगा। हिंदी इसीलिए क्योंकि आप सबको मेरी वीडियो समझने आनी चाहिए। आज के ब्लॉग में आप सबको मैं दिखाऊंगी कि हमारे घर में गुड़ी पाड़वा के त्यौहार कैसे सेलिब्रेट होता है। आमच्या घराला तोरण लावले आहे। हे आहे गुढी सजवण्याची सारी सामग्री। हे आहे आमचं देवघर। तर सकाळ सकाळी माझे पप्पा उठून इथं खूप छान अशी तयारी केली आहे। जी गुढी उभारणारी काठी आहे त्याला माझे पप्पा असं डेकोर करत आहेत। इथं माझी काकी निवेद तयार करत आहे। चलो मैं आज आप सबको दिखाऊंगी कि गुड़ी कैसे तैयार किया जाता है। गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मनातली आढी, गेलं साली गेली आढी आता पाडवा पाड। इस त्योहार में एक विशिष्टता है। ये है गुड़ी पड़वा का सबसे मेन प्रसाद। इसमें होता है गुड़, आम और नीम के पत्ते। इस प्रसाद से हमको ये पता चलता है कि इस नए साल में, अगले साल में हम जब भी प्रवेश कर रहे हैं तो जैसे गुड़ जैसी मीठी, आम जैसी अम्बट और कड़ू नीम जैसी कड़वी ज़िंदगी में हमको कैसे बैलेंस रखना है, हर एक चीज़ को कैसे बैलेंस रखना है, यही हमको इस प्रसाद से समझ में आता है। देखो मेरी बहन आज कितनी खूबसूरत लग रही है। खूबसूरत खूबसूरत लग रही है। हाय, हैंडपंप कैसे लग रहा है? हैंडसम। ये है मेरे काका कतर से आशीर्वाद लेते हुए। हो पाडव्याचा सण आता अंगण झाडूनी गेली। हमारे घर में तो जब भी ये नारियल फूटता है 2-3 हाथ पहले ही आ जाते हैं सामने। मुहूर्त असे निश्चयला वाणी, हा म्हणता गेला रे राम पहार निघूनी, आता पोथारा रे घर सुधारा रे पडझडी। पूछने वाली हूँ इस त्योहार के बारे में। की मी तुला हे क्वेश्चन आज विचारणार आहे की गुढीपाडवा का साजरा करला जातो? गुढीपाडवा हा आमचा सण आहे। सण आहे पण का? तर नेक्स्ट आमचा पारंपरिक सण आहे। पारंपरिक सण का? थांबा थांबा, काका सांगणार आहे तुमचे, दाखवा। हा सांगा काका। गुढीपाडवा हा सण साजरा करणार आहे की आमचा जे राम आहे ना वनवासला गेलेला, 14 वर्ष वनवास करून आल्यानंतरला आम्ही घरात पाहुणे आल्यावर आम्ही घर स्वच्छ करतो, हे करतो, तसं राम अयोध्याला आला ना वापस, म्हणून आम्ही सगळे मिळून गुढीपाडवा साजरा करतो। एकदम बरोबर उत्तर आहे हे एकदम बरोबर उत्तर आहे। ह्याच्यानंतर 2-3 गोष्टी अजून आहेत ह्याच्या पाठीमागे, तुम्हाला दाखवते। माझे पप्पा सांगतील की ह्याचं क्वेश्चनचा आन्सर काय आहे। पप्पा, गुढीपाडवा हा का साजरा करतात? कारण जसं अंग्रेजाच्या जमान्यामधनं डिसेंबर जानेवारीपासून नवीन वर्ष चालू होत आहे, तसं आमचं मराठीमध्ये हे नवीन वर्ष चालू होत आहे आम्हाला गुढीपाडव्यासाठी, म्हणून गुढीपाडवा साजरा करतो। धन्यवाद पप्पा। आता मम्मीला विचारूया। ह्या क्वेश्चनचा आन्सर मी सांगते तुम्हाला सगळ्यांना की हा गुढीपाडवा साजरा केला जातो, जसं माझे पप्पा सांगितले की नवीन वर्षाची सुरुवात होते, आणि जसे काका सांगितले की आमचे रामजी अयोध्याला वापस आलेले, त्यामुळे हे त्योहार म्हणजे त्यामुळे हे सण साजरा केला जातो। माझ्या रिसर्चच्या अनुसार मी सांगते की ह्यो सण का साजरा केला जातो,
तर आमचे शिवछत्रपती महाराज त्यांनी ह्या मुस्लिम बांधवामधले एक सेनाला जो राक्षसासारखा होता त्याला वध करून त्या दिवशी वध करून त्याचा विजय मिळवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यांना ह्या गुढीपाडवा त्यामुळे साजरा केला जातो. पण आमचा ह्या चैत्र मासाचा ऋतू चालू होतो त्यामुळे हा दिवस नवीन वर्षासाठी असा साजरा केला जातो. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या नमुन्यांना सांगतात की गुढीपाडवा का साजरा केला जातो. जर तुम्हाला काही माहिती असेल तर कमेंट डाऊन बिलो प्लीज. की आमचे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांनी विजय प्राप्त केलेले तर त्यांच्यासाठी एक घोषणा होऊन जाऊन दे. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. बोला शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. बोला श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. बोला श्री छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती राम की जय. बोला अयोध्यापति राम की. अब इसी के साथ हमारा गुड़ी पाड़वा ब्लॉग खत्म हो गया है. थैंक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.